नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना आपल्या चॅनलचा उपयोग होऊ शकेल, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लेक्चर शेवटपर्यंत पहा, कुठलाही प्रश्न स्किप करू नका आणि स्वतःच्या शॉर्ट का होईना नोट्स काढण्याचा प्रयत्न करा, ज्याचा उपयोग तुम्हाला सर्वाधिक एक्झाम काळामध्ये होणार आहे. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 11 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, लामितीये 2026 हा संयुक्त लष्करी सराव भारत कोणत्या देशासोबत करतो आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सेशल्स या देशासोबत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. लामितीये 2026 हा भारत आणि सेशल्स यांचा एकत्रित लष्करी सरावाचा भाग आहे. हा सराव 2001 पासून प्रत्येक 2 वर्षांनी घेतला जातो. लामितीये हा शब्द क्रिओल भाषेमध्ये मैत्री असा अर्थ देतो आणि सेशेल्स हा पश्चिम हिंदी महासागरातला एक द्वीप देश आहे. पुढील प्रश्न दुसरा, नॅशनल क्लायमेट स्टॅक इनोव्हेशन चॅलेंज योजना कोणत्या संस्थेने सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नाबार्डने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा याचे. ही योजना गेट्स फाउंडेशन आणि डलबर्ग ॲडवायझर्स यांच्या मदतीने झाली. मुख्य उद्देश या योजनेचा असा आहे की हवामानाशी संबंधित वेगवेगळ्या डेटाचा वापर करून एक डिजिटल सिस्टीम तयार करणे. यात पुढील 10 ते 15 वर्षांसाठी हवामान संकटाचा अंदाज लावण्यावरती खास लक्ष दिलं आहे. ही प्रणाली शेतीचे नियोजन, ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार आणि आपत्ती व्यवस्थापन या सगळ्यांना आणखीन प्रभावी बनवण्यासाठी काम करणार आहे. पुढील प्रश्न तिसरा, भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या बँकेच्या अध्यक्षांची भेट घेतली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, न्यू डेव्हलपमेंट बँक. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षा दिल्मा रुसेफ यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली. खाजगी गुंतवणूक कशी वाढवता येईल यावरती दोघांनी भर दिला आहे आणि वित्तमंत्री म्हणाल्या, बहुपक्षीय विकास बँका पायाभूत सुविधा आणि शहरी विकासासाठी नवे उपाय यामार्फत देऊ शकतात. पुढील प्रश्न चौथा, महिला पंचायत प्रतिनिधींची राष्ट्रीय परिषद कोणत्या अभियानाअंतर्गत आयोजित केली जात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सशक्त पंचायत नेत्री अभियान. महत्त्वाचे पॉइंट्स पहा याचे. पंचायती राज मंत्रालय महिला निवडून आलेल्या पंचायत प्रतिनिधींसाठी राष्ट्रीय परिषद घेणार आहे. मुख्य उद्देश आहे की भारतातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्थानिक स्वराज्य संस्था आणखीन बळकट करणे आणि पंचायत राज मंत्री रंजन सिंह या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पुढील प्रश्न पाचवा, मेटा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड 2026 साठी कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमोल पालेकर यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांना मेटा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड 2026 मिळाला आहे. हा पुरस्कार महिंद्रा ग्रुपने सुरू केला आहे आणि टीमवर्क आर्ट्स त्याचे आयोजन करते. मेटा 2026 हा महोत्सव 19 ते 25 मार्च 2026 काळामध्ये दिल्ली येथे होणार आहे. पुढील प्रश्न सहावा, प्रोबो 3 हे मिशन कोणत्या संस्थेचे आहे? प्रोबो 3. ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ESA म्हणजेच युरोपियन स्पेस एजन्सीचं आहे हे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. प्रोबो हे युरोपियन स्पेस एजन्सीचे मिशन आहे. या मिशनचे 2 उपग्रह आहेत,
कोरोनाग्राफ आणि ऑक्युल्टर अकुल्टर हे दोन एकत्र काम करतात. ते सुमारे 150 मीटर अंतरावरती एकमेकांपासून उडतात आणि एक प्रकारचं कृत्रिम सूर्यग्रहण तयार करतात. उद्देश आहे सूर्याच्या बाहेरील वातावरणाचा म्हणजेच कोरोनाचा अभ्यास करणे. आणि पण अलीकडे कोरोनाग्राफ या उपग्रहाशी संपर्क तुटल्याने मिशनला तांत्रिक अडचण आली आहे. तर हे रिझन आहे, ही न्यूज का आहे इथे. ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा. ADC 150 नावाच्या स्वदेशी एअर ड्रॉपेबल कंटेनरचे यशस्वी परीक्षण कोणत्या संस्थेने केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, DRDO आणि भारतीय नौदलाने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. DRDO आणि भारतीय नौदलाने ADC 150 हा स्वदेशी एअर ड्रॉपेबल कंटेनर ची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी गोव्याजवळच्या समुद्रामध्ये P8I विमानातून घेण्यात आली आणि 21 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या काळामध्ये ही चाचणी झाली आहे. पुढील प्रश्न 8वा. पश्चिम आशियाकडे जाणाऱ्या अडकलेल्या कंटेनरवरील ग्राउंड रेंट माफी कोणत्या बंदराने जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जवाहर नेहरू पोर्ट. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अडकलेल्या कंटेनर्सवरती 15 दिवसांपर्यंत ग्राउंड रेंट किंवा ड्वेल टाइम चार्जेस पूर्णपणे माफ करण्यात आलेले आहेत या बंदरामार्फत. आणि नाशवंत वस्तू आणि रिफर कंटेनर्ससाठी प्लग इन चार्जेसवरती 80% सूट दिली गेली आहे. आणि मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे निर्यातदारांना अडचणींना सामना करावा लागतोय, म्हणून JNPA ने ही मदत जाहीर केली आहे. पुढील प्रश्न 9वा. केंद्र सरकारने जलजीवन मिशनची मुदत कितीपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डिसेंबर 2028 पर्यंत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या मिशनसाठी एकूण 8.69 लाख कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला गेलेला आहे आणि सुजलाम भारत नावाचा राष्ट्रीय डिजिटल फ्रेमवर्क तयार होणार आहे यासाठी. आणि जलजीवन मिशनबद्दल जाणून घ्या. 2019 मध्ये भारत सरकारने जलजीवन मिशन सुरू केले. मुख्य उद्देश आहे त्याचा की ग्रामीण घरांमध्ये प्रत्येकाला नळाद्वारे सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावं, हर घर जल अशी ती योजना आहे. आणि रोज प्रत्येकी 55 लिटर पिण्याचं पाणी देणं हे लक्ष्य यामार्फत ठरवलं गेलं. ही संपूर्ण योजना मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती अंतर्गत राबवली जाते. पुढील प्रश्न 10वा. कविंदर गुप्ता यांनी कोणत्या राज्याचे 30वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हिमाचल प्रदेश या राज्याचे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कविंदर गुप्ता यांनी हिमाचल प्रदेशचे 30वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. शपथविधीचा कार्यक्रम लोकभवनामध्ये झाला आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गुरमीत सिंह संधावालिया यांनी त्यांना शपथ दिली. पुढील प्रश्न 11वा. भारतीय ऑर्किड महोत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिक्कीम या राज्यामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 सिक्कीमच्या पेकिऑंग जिल्ह्यामध्ये झाला आणि या महोत्सवाचं आयोजन इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चच्या नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ऑर्किड यांनी केलं. आणि थीम आहे ऑर्किड फॉर ब्युटी अँड प्रॉस्पॅरिटी. थीम लक्षात ठेवा. आणि सिक्कीमचे कृषी आणि बागायती मंत्री पुरन गुरंग हे या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न.
पूरग्रस्तांना मदत म्हणून भारताने कोणत्या देशाला तांदूळ आणि मदत सामुग्री पाठवली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोझांबिक या देशाला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पुराने त्रस्त झालेल्या मोझांबिकला भारताने थेट मदतीचा हात दिलेला आहे. भारताने तिथे 50 मेट्रिक टन तांदूळ अन्न म्हणून पाठवला. त्यासोबत 10 मेट्रिक टन अत्यावश्यक मदतीचे सामानही गेलं. यात तंबू, स्वच्छता किट आणि पुनर्वसनासाठी लागणारी सामग्री आणि 3 टन औषधे देखील आहेत. याआधी भारताने समुद्रामार्गे 86 मेट्रिक टन जीवनरक्षक औषधे तिथे पाठवलेली आहेत. तर आजचे आपले 11 मार्च 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एकच रिक्वेस्ट आहे, लेक्चर शेवटपर्यंत पहा, कुठलाही प्रश्न स्किप करू नकात. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.